बघा केमिस्ट्रीतला नेक्स्ट टॉपिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इम्पॉर्टंट टॉपिक. पेरेंट फॅमिली ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इज हायड्रोकार्बन. सर्व प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सची पेरेंट फॅमिली म्हणजे हायड्रोकार्बन आहे. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑर ॲटम्स म्हणजे एक ॲटम किंवा एकापेक्षा जास्त ॲटम इन ॲलिफॅटिक और एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ॲलिफॅटिक म्हणजे स्ट्रेट चेन, एरोमॅटिक म्हणजे हे या प्रकारचे बेन्झिन रिंग असलेले कंपाऊंड्स. बाय हॅलोजन ॲटम ऑर ॲटम्स गिव्ज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन्स. म्हणजे तुम्ही काय करायचंय, या हायड्रोकार्बन्स मधून हायड्रोजन रिप्लेस करायचंय. हायड्रोजन काढा, एक हायड्रोजन काढा, एक हॅलोजन जोडा, दोन हायड्रोजन काढा, दोन हॅलोजन जोडा. तयार होणारे जे काही वेगवेगळे कंपाऊंड्स असतील त्यांना काय म्हणायचं आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन्स असं म्हणायचं आहे. तर याचं क्लासिफिकेशन बघा. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्यांचं क्लासिफिकेशन, त्याचे दोन मार्ग सांगितलेले आहेत. देर आर टू वेज. काय काय केलेलं आहे बघा त्यांनी. पहिला प्रकार त्याच्यामधला आहे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड. त्या हायड्रोकार्बनचं स्ट्रक्चर ते कसं आहे, ज्याला तो हॅलोजन ॲटम जोडलेला आहे. त्याच्यामध्ये आहेत कसं आहे बघा, हॅलो अल्केन्स, हॅलो अल्किन्स, हॅलो अल्काइन्स अँड हॅलो अरिन्स. हे पहिल्या प्रकारावरून आहे. मग त्याच्यामध्ये बेसिक कोण असतील, अल्केन, अल्किन, अल्काइन्स असतील किंवा अरिन्स असतील त्याच्यामध्ये, म्हणजे रिंग स्ट्रक्चर येणार त्याच्यात. मग इथे एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. हे हॅलो अल्केन, हे सगळे सिंगल बॉन्डेड असणार, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड. हॅलो अल्किन, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड. हॅलो अल्काइन, कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड. हॅलो अरिन, बेन्झिन रिंगला हॅलोजन जोडलेला असेल. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स, किती हॅलोजन ॲटम्स आहेत एका स्ट्रक्चरमध्ये, त्यानुसार एक असेल तर मोनो, दोन असेल तर डाय, तीन असेल तर ट्राय, त्याच्यापेक्षा जास्त असतील तर पॉली हॅलोजन कंपाऊंड्स. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये इथं दोन उदाहरणं दिलेली आहेत. एक आहे हे ॲलिफॅटिक मधलं आहे, हे एरोमॅटिक मधलं आहे. असं सगळीकडे केलेलं आहे त्यांनी. याच्यात एकच हॅलोजन जोडलेलं आहे. हे दुसरे स्ट्रक्चर्स बघा, डाय हॅलोजन कंपाऊंड्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आहे ट्राय हॅलोजन कंपाऊंड्स. मग याच्यामध्ये दोन हॅलोजन्स आहेत बघा. हे पहिलं स्ट्रक्चर, त्याच्यानंतर हे दुसरं स्ट्रक्चर, हे तिसरं स्ट्रक्चर, या पद्धतीनं आहे. याच्यामध्ये तीनही कार्बन्सना तीन हॅलोजन जोडलेले आहेत. इथं सुद्धा तीन हॅलोजन जोडलेले आहेत. याचा अर्थ हे ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत. त्याच्यातलं आपल्याला मोनो हॅलोजन कंपाऊंड कन्सिडर करायचे. आता त्या मोनो हॅलोजन कंपाऊंड्सचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ हॅलोजन ॲटम अँड टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच्ड. हे जे क्लासिफिकेशन केलं जातं ते कशानुसार केलं जातं, हॅलोजनची पोझिशन, हे पहिलं. आणि दुसरं, तो हॅलोजन ज्या कार्बनला जोडलेला आहे त्याच्या हायब्रिडायझेशनचा प्रकार. आता याचं पहिलं बघा काय सांगितले, अल्किल हॅलाइड्स ऑर हॅलो अल्केन्स म्हटलं. त्याचा पहिला टाईप त्याच्यामधला, हिअर हॅलोजन इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. याच्यामध्ये हॅलोजन कशाला जोडलेला असेल, जो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. याचा अर्थ त्या कार्बनचे चारही बॉन्ड हे असे सेपरेट सेपरेट आणि सिंगल बॉन्डेड असतात. अशा प्रकारचा जो कार्बन असतो तो sp3 हायब्रिडाइज्ड असतो. इट मे बी प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी डिपेंडिंग ऑन द कार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच्ड. मग ते जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर प्रायमरीचं असू शकतं, सेकंडरी असू शकतं, टर्शरी असू शकतं. ते कशावर अवलंबून राहील, तो हॅलोजन ज्या कार्बनला जोडलेला आहे तो कार्बन कसला आहे. आता इथं पहिलं स्ट्रक्चर बघा, हे प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे.
याच्यामध्ये हॅलोजन या कार्बनला जोडलेला आहे, कार्बन दाखवलेला आहे. हा कार्बन इकडं हायड्रोजन पण असू शकतो किंवा कार्बन पण असू शकतो. याचा अर्थ एक तर तो कार्बन फक्त हायड्रोजनला जोडलेला असेल किंवा तो कार्बन फक्त एकाच कार्बनला जोडलेला असेल तर त्याला प्रायमरी कार्बन म्हणतात. आणि त्याला अटॅच्ड जर हॅलोजन असेल तर त्याला प्रायमरी अल्किल हलाइड असं म्हणतात. इथं दुसरं एक्झाम्पल बघा, हा हॅलोजन आहे, हा हॅलोजन या कार्बनला जोडलेला आहे. आता इकडे एक अल्किल ग्रुप दाखवलाय, इकडे एक अल्किल ग्रुप दाखवलाय. मग याच्यामध्ये एक कार्बन असेल, याच्यामध्ये एक कार्बन असेल तर हा कार्बन दोन कार्बनला जोडलेला आहे. याचा अर्थ हे सेकंडरी कार्बन आणि त्याला अटॅच्ड हॅलोजन म्हणून हे सेकंडरी हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड. हे तिसरं स्ट्रक्चर बघा, हॅलोजन या कार्बनला जोडलेला आहे, हा कार्बन तीन अल्किल ग्रुप्सला जोडलेला आहे, म्हणजेच हा कार्बन तीन कार्बन्सना जोडलेला आहे. याचा अर्थ हा कार्बन टर्शरी कार्बन ऍटम आहे आणि त्याला हॅलोजन जोडलंय म्हणून हे टर्शरी अल्किल हलाइड आहे. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या काय प्रकार आहे ते. नेक्स्ट टाईप बघा, ॲलिलिक हलाइड्स. सगळे तयार करा बरं का टाईप, ॲलिलिक, बेन्झिलिक, व्हिनिलिक. या प्रत्येकावरती एक एक MCQ विचारून झालेला आहे. ॲलिलिक मध्ये बघा काय सांगितलंय, हिअर हॅलोजन इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू ए कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कशी कंडिशन आहे बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, त्याच्या शेजारचा कार्बन हा कसला असला पाहिजे, sp3 हायब्रिडाइज्ड, म्हणजेच तो सिंगल बॉन्डेडच असला पाहिजे आणि त्याला हॅलोजन जोडलेला असेल. इथं पण तसंच आहे बघा, इथं डबल बॉन्ड आहे, मग डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनला, शेजारचा कार्बन कसला असणार आहे, sp3 हायब्रिडाइज्ड असणार आहे आणि त्याला हॅलोजन जोडलेला असेल, त्याला ॲलिलिक असं म्हणतात. मग व्हिनिलिक मध्ये, मी पहिल्यांदा व्हिनिलिक घेतोय, बरोबर त्याच्या अपोजिट आहे. व्हिनिलिक मध्ये हा हॅलोजन ज्या कार्बनला जोडलेला असतो तोच कार्बन डबल बॉन्डेड असतो. मग डबल बॉन्डेड कार्बन याचा अर्थ तो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असतो. ते जर इथं रिंग स्ट्रक्चर मध्ये घेतलं तर बघा, इथं हा हॅलोजन डायरेक्ट डबल बॉन्डेड कार्बनला जोडलेला आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा फरक कसा आहे ते. डबल बॉन्डेडच्या शेजारच्या sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला हॅलोजन जोडलेला असेल तर ते ॲलिलिक मध्ये येतं आणि हॅलोजन डायरेक्ट डबल बॉन्डेड कार्बनला म्हणजेच sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला जोडलेला असेल, अटॅच्ड असेल, बॉन्डेड असेल तर त्याला व्हिनिलिक हलाइड असं म्हणतात. त्यामुळे व्हिनिलिक हलाइड जे आहे ते एक वाक्य बघा शेवटी, व्हिनिलिक हलाइड इज हॅलो अल्किन, डबल बॉन्डेड आहे त्यामुळे याचा पेरेंट अल्किन येणार, त्यामुळे ते हॅलो अल्किन असं तुम्ही त्याला कन्सिडर करू शकताय. बेन्झिलिक हलाइड, ह्याच्यामध्ये बघा काय, हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू ए sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच इज फर्दर बॉन्डेड टू एन ॲरोमॅटिक रिंग. हॅलोजन पहिल्यांदा एका sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला जोडलेला असेल आणि तो कार्बन बेन्झिन रिंगला पुढे जोडलेला असेल. तसंच इथं पण आहे, इथं बघा हा हॅलोजन या कार्बनला जोडलेला आहे, हा कार्बन परत पुढं तिघांना जोडलेला आहे, त्यापैकी एक कार्बन कुणाला, एक कार्बन कुठला आहे तो बेन्झिन रिंग मधला आहे. मग हे सगळे बेन्झिलिक हलाइड याच्यामधले प्रकार आहेत. त्याच्यानंतरचा टाईप आहे हॅलो अल्काइन, याच्यामध्ये ट्रिपल बॉन्डेड कार्बन असणार आहे आणि त्यालाच डायरेक्ट हॅलोजन जोडलेला असेल. when a halogen atom is bonded to sp hybridized carbon atom, म्हणजे तो कार्बन ॲटम ट्रिपल बॉन्डेड असणार आहे आणि त्यालाच हॅलोजन जोडलेला असेल, त्याला हॅलो अल्काइन असं म्हणतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात ठेवा, sp3 म्हणजे काय असेल, त्या कार्बनचे सगळे बॉन्ड सिंगल बॉन्ड असतील. sp2 तो कार्बन डबल बॉन्डेड असेल
आणि sp याचा अर्थ तो कार्बन ट्रिपल बॉन्डेड असेल. पहिल्यांदा हे माहिती असू दे व्यवस्थित, हे तुम्हाला केमिकल बॉन्डिंग या प्रकरणामध्ये 11वी मध्ये झालेलं आहे. त्याच्या पुढचा प्रकार आहे अरिल हॅलाइड्स ऑर हॅलो अरिन्स. याच्यावरती सुद्धा एक एमसीक्यू विचारून झालेला आहे. अरिल हॅलाइड्स ऑर हॅलो अरिन्स ह्याच्यामध्ये काय असतं, हॅलोजन ऍटम डायरेक्ट बेन्झिन रिंगला जोडलेला असतो. मग बेन्झिन रिंग मधला जर कार्बन घेतला तुम्ही तर तो डबल बॉन्डेड असतो. याचा अर्थ तो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असतो. हिअर हॅलोजन ऍटम इज डायरेक्टली बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम ऑफ एरोमॅटिक रिंग. त्याच्यानंतरचं सेक्शन आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. आता हे अल्किल हॅलाइड्स आपल्याला काय करायचे, तयार करायचे. पहिला सेक्शन आहे त्याच्यातला फ्रॉम अल्कोहोल्स, म्हणजे अल्कोहोल पासून आपण अल्किल हॅलाइड्स तयार करणार आहे. त्याच्यामध्ये आता इथून पुढे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की नेमकं रिएक्टंट कोण आहेत, प्रोडक्ट काय मिळणार आहे. जरा काळजीपूर्वक लक्ष द्या, प्रश्न कसेही विचारू शकतात ते. दिस इज द मोस्ट वाईडली युज्ड मेथड. आणि याच्यामध्ये काय होतं बघा, सगळ्यात महत्वाचं, हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ अल्कोहोल इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन ऍटम. अल्कोहोलसाठी आपण जनरल फॉर्म्युला असा घेतो ROH. तर याच्यातला हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे OH ग्रुप, तो काढून त्या ठिकाणी हॅलोजन ग्रुप जोडला जातो. हॅलोजनसाठी आपण X वापरतो. ही मेथड आहे त्याच्यातली, किंवा ही प्रोसेस आहे. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत त्या बघूया. आता अल्कोहोल्स पासून एकूण 3 प्रकारे आपण अल्किल हॅलाइड्स मिळवू शकतो. त्यातला फर्स्ट टाइप सांगितलेला आहे बाय युझिंग हॅलोजन ऍसिड ऑर हायड्रोजन हॅलाइड. हॅलोजन ऍसिड किंवा हायड्रोजन हॅलाइड याच्यामधले आपण काय काय घेऊ शकतो, HCl, HBr आणि HI. आणि याच्यापासून काय तयार करू शकतो, क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड हे तयार करू शकतो. आता बघा त्यात काय काय सांगितले. कंडिशन्स रिक्वायर्ड दे डिपेंड ऑन स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल अँड पर्टिक्युलर हॅलोजन ऍसिड युज्ड. तिथं तुम्हाला प्रिपरेशन मेथड किंवा ती प्रिपरेशन तयार करत असताना किंवा तो कंपाऊंड तयार करत असताना तुम्ही नेमकं काय वापरणार आहे, अल्कोहोल कोणत्या प्रकारचं आहे, ते हॅलोजन ऍसिड कोणतं आहे, त्यानुसार सगळ्या कंडिशन्स चेंज होतील. रिएक्शन अशी आहे, हा OH ग्रुप काढायचा आहे आणि तिथं फक्त X जोडायचं आहे. मग हे OH आणि H हे कंबाईन होईल आणि त्याच्यापासून H2O सेपरेट होईल. हा हॅलोजन आणून फक्त अल्किल ग्रुपला जोडा. अल्कोहोलचं कन्व्हर्शन अल्किल हॅलाइड मध्ये होईल, प्रोव्हाइडेड दॅट सुटेबल कंडिशन्स आर मेंटेन्ड. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल्स विथ ए गिव्हन हॅलो ऍसिड. अल्कोहोल्सची रिएक्टिव्हिटी ऑर्डर लक्षात ठेवा. टर्शरीची रिएक्शन चटकन होते. टर्शरी जास्त रिएक्टिव्ह आहेत, सेकंडरी त्याच्यापेक्षा कमी, प्रायमरी त्याच्याही पेक्षा कमी. आता प्रत्यक्ष त्याच्या मेथड्स एक 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 सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मला अल्किल क्लोराइड्स मिळवायचे. अल्किल क्लोराइड्स जर मिळवायचे असतील तर तुम्हाला हायड्रोजन क्लोराइड आणि झिंक क्लोराइड यांचं कॉम्बिनेशन वापरावं लागतं. हायड्रोजन क्लोराइड इज युज्ड विथ झिंक क्लोराइड. हे जे आहे याला प्रोसेसला नाव आहे ग्रुव्ज प्रोसेस. आणि हा जो रिएजंट आहे, मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस झिंक क्लोराइड इज कॉल्ड ॲज लुकास रिएजंट. हे लक्षात ठेवा, हे पुढे जरा महत्वाची टेस्ट आहे ही. आता फक्त आपण प्रिपरेशन मेथड म्हणून बघणार आहे त्याला. तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्स साठी वापरावं लागतं. मात्र टर्शरी अल्कोहोल्स जर असतील तर फक्त कॉन्सन्ट्रेटेड HCl बास आहे. इन ऍब्सेन्स ऑफ झिंक क्लोराइड म्हटलं जातं. याचा अर्थ याची गरज टर्शरी अल्कोहोल्स साठी नाही. त्यामुळे कुठं काय वापरायचं हे स्पेसिफिकली लक्षात ठेवा. HCl प्लस
अनहायड्रस झिंक क्लोराईड. हे दोघं पण लागतात कोणासाठी? प्रायमरीला आणि सेकंडरी. टर्शरीसाठी याची गरज नाही. अनहायड्रस झिंक क्लोराईड लागत नाही. फक्त कॉन्सन्ट्रेटेड HCl तुम्ही घेतलं बाकी लागत नाही. त्यामुळे हे व्यवस्थित ज्या काही कंडिशन्स आहेत त्या लक्षात ठेवा. थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघा. झिंक क्लोराईड ZnCl2 इज अ लेविस ऍसिड. लेविस ऍसिड म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. इट कॅन कोऑर्डिनेट विथ अल्कोहोल विकनिंग RO बॉन्ड. म्हणजे तो काय करतो? अल्किल ग्रुप मधला कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामधला हा जो बॉन्ड आहे त्याला वीक करतो. त्यामुळे तो बॉन्ड चटकन ब्रेक होतो, त्याच्यातून OH सेपरेट होतं आणि तिथं क्लोरीन त्याला अटॅच होईल. ह्या थोड्याशा डिटेलमध्ये काही गोष्टी आहेत. पहिल्यांदा रिॲक्शन करा. रिॲक्शन मध्ये सुद्धा काय करा, एक 2-3 प्रकारे रिॲक्शन मांडून बघा. आता ही रिॲक्शन या पद्धतीनं आहे. असं मग याच्यामध्ये हे झालं कॉमन अल्कोहोल आणि हे झालं जनरल अल्किल क्लोराईड. मग पुस्तकामध्ये सिंपल या पद्धतीनेच दिले. तुम्ही काय करा, तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे अल्कोहोल्स घ्या आणि तिथं काय प्रोडक्ट तयार होतो त्याचं नावं लिहा, त्याचं प्रॅक्टिस करा व्यवस्थित. हे आहे मिथिल अल्कोहोल, यालाच मिथॅनॉल असं पण म्हणतात. हे आहे मिथिल क्लोराईड. मिथिल म्हणा, मिथाईल म्हणा, काही म्हटलं तरी चालतं. त्या पद्धतीनं आहे. ॲरोवरती आठवणीनं अनहायड्रस झिंक क्लोराईड. त्यानंतर हे HCl आहे ते कॉन्सन्ट्रेटेड. फक्त ज्या वेळेला तुम्ही टर्शरी घ्याल या पद्धतीनं, तर मग मात्र तिथं तुम्हाला अनहायड्रस झिंक क्लोराईड घ्यायची गरज नाही. हे तेवढं लक्षात ठेवा. त्यामुळे हे काम तुमचं आहे, हे तुम्ही करायचं आहे. या पद्धतीनं ते पहिल्यांदा सगळं मांडून बघा, नावं लिहा त्यांची. आता हे काय आहे? हे आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. हे तयार झालं टर्शरी ब्युटिल क्लोराईड. ही नावं माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये कधीही असा डायरेक्ट व्हॉट इज द ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस झिंक क्लोराईड ऑन अल्कोहोल असं नाहीत विचारत. तर त्या ठिकाणी त्या अल्कोहोलचं स्पेसिफिकली नाव सांगितलं जातं. मग ते नाव सांगितलं की तेच तिथं लिहावं लागतं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला प्रोडक्ट मांडावं लागेल. त्यामुळे ते थोडंसं चॅलेंजिंग होतं, कारण बऱ्याच जणांना हे कंपाऊंड त्यांचे स्ट्रक्चर्स हेच समजत नाही. म्हणून त्याचं प्रॅक्टिस करा, तर हे जरा जास्त सोपं जाईल. त्याच्या पुढचं बघा काय सांगितलं. HBr ला घेतलेलं आहे, कॉन्स्टंट बॉइलिंग हायड्रोब्रोमिक ऍसिड. 48% त्याचं कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे. इज युज्ड फॉर प्रिपेअरिंग अल्किल ब्रोमाइड्स. आता इथं काय करतात बघा, इथं सांगितलंय त्यांनी HBr, पण प्रत्यक्षात HBr जे आहे ते कमी स्टेबल आहे. मग हे HBr एका ठराविक कॉम्बिनेशन मधून तयार केलं जातं. ते कसं तयार करतात? NaBr आणि H2SO4 यांची रिॲक्शन केली जाते. मग NaBr आणि H2SO4 ह्या दोघांना जर तुम्ही एकत्र घेतलं तर याच्यापासून अशी रिॲक्शन होते. तर हे बॅलन्स झालं आणि मग याच्यामधून HBr जनरेट होतं.
आणि ते HBr त्या ठिकाणी रिएक्शन मध्ये वापरलं जातं. मग त्या ठिकाणी काय करतात, HBr डायरेक्ट तिथं लिहिलेलं आहे रिएक्शन मध्ये, पण तो याच्यातून तयार होतो. मग असं रिएक्शन मिक्सचर मध्ये घेताना तुम्हाला काय काय ऍड करावं लागतं, अल्कोहोल, त्यानंतर NaBr, H2SO4 हे ऍड करायचं त्याच्यात. मग या दोघांची रिएक्शन होते आणि मग ते अल्कोहोल बरोबर रिएक्ट होतं. हे सगळं जे काही घडतं ते कसं घडतं, इन रिएक्शन मिक्सचर. ह्या सगळ्या प्रोसेसेस त्या रिएक्शन मिक्सचर मध्ये घडतात. मग इन रिएक्शन मिक्सचर याला म्हणतात इन C2. हे लक्षात ठेवा, हे लागणार इथून पुढं, पक्क लक्षात ठेवा. इन C2 याचा अर्थ इन द रिएक्शन मिक्सचर. त्यामुळे हा जो HBr आहे तो या पद्धतीनं तयार केला जातो. बाकी सगळी रिएक्शन तीच आहे. आता इथे लिहिलंय बघा, हिअर HBr इज जनरेटेड इन C2. इन C2 म्हणजे इन रिएक्शन मिक्सचर, आणि इथे एरोवरती दिलेलं आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवा व्यवस्थित. बाकी रिएक्शन सगळी सेम आहे. OH रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी ब्रोमिन जाऊन बसतो. त्याच्या पुढे आहे, गुड इल्ड ऑफ अल्किल आयोडाइड्स मे बी ऑब्टेन्ड बाय हिटिंग अल्कोहोल्स विथ सोडियम और पोटॅशियम आयोडाइड इन 95% फॉस्फरिक ऍसिड. तर इथं काय केलेलं आहे बघा, इथं सोडियम आयोडाइड आणि फॉस्फरिक ऍसिड घेतले, H3PO4. बघा कशी परिस्थिती आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन वापरलं जातं, त्याच्यातून HI तयार होतो. म्हणजे इथं सुद्धा हिअर HI इज जनरेटेड इन C2. त्या रिएक्शन मिक्सचर मध्येच ते जनरेट होतं. कॉन्सन्ट्रेशन लक्षात ठेवा, कसं तयार करायचं आहे ते HI, त्याच्याकडे लक्ष द्या, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्या पुढचा पॉइंट आहे, बाय युझिंग फॉस्फरस हलाइड. फॉस्फरस हलाइड मध्ये ट्राय हलाइड आणि पेंटॅ हलाइड्स असे त्याच्यामध्ये वापरले जातात. आता ट्राय हलाइड्स मध्ये सगळेच आहेत, PBr3 आहे, PCl3 आहे, PI3 आहे ट्राय हलाइड मध्ये, बरं का, लक्षात ठेवा. PCl3, PBr3 आणि PI3. फक्त पेंटॅ हलाइड मध्ये फक्त PCl5 एकच आहे. बाकीचे का नाहीत, बाकीचे तयार करता येतात पण ते स्टेबल नाही आहेत. त्याच्यातलं सुद्धा हे दोघ जण सुद्धा PBr3 आणि PI3 हे सुद्धा लेस स्टेबल आहेत. पण फॉस्फरस ट्रायक्लोराइड ते मात्र चांगल्या पद्धतीनं स्टेबल आहे. डायरेक्ट तो कंपाऊंड मिळतो आणि तुम्ही तो रिएक्शन मध्ये यूज पण करू शकता. मात्र ब्रोमाइड आणि आयोडाइड जे आहेत फॉस्फरसचे, ते मात्र स्टेबल नाहीत. त्यामुळे त्यांना सुद्धा रिएक्शन मिक्सचर मध्येच तयार करावं लागतं. यांच्या रिएक्शन्स जरा पहिल्यांदा बघून घेऊया व्यवस्थित, कारण रिएक्शन महत्वाचे आहेत त्या. अल्कोहोल, मी इथं PCl3 घेतोय, तर याच्यापासून अल्किल क्लोराइड मिळेल आणि H3PO3 मिळेल. आता हे बॅलन्स करावं लागेल तुम्हाला. H3PO3 याचा अर्थ हे थ्राईस करून घेतलं पाहिजे. फॉस्फरस एकटाच आहे त्यामुळे हे तर थ्राईस केलं पाहिजे. मग आता हे बॅलन्स होते. मग या रिएक्शन मध्ये एक लक्षात ठेवा, सगळीकडे फक्त 3च आहे. बघा इथं समोर कोइफिशियंट असू दे, नाहीतर हे असं असू दे, सगळीकडं 3 आहे. 3 पेक्षा वेगळा नंबर ह्याच्यात येतच नाही. आणि हेच जर तुम्ही पेंटाक्लोराइड जर घेतलं, तर मग मात्र तुम्हाला तिथं
असं घ्यावं लागेल. ही रिएक्शन आहे त्याची, आणि ही रिएक्शन फक्त PCl5 साठीच आहे. ही रिएक्शन PCl3 साठी आहे, PBr3 साठी पण आहे, आणि PI3 साठी पण आहे. पण ही रिएक्शन ही फक्त आणि फक्त PCl5 एवढ्यासाठीच आहे. PBr5 PI5 ते तयारच होत नाही, त्यांची स्टॅबिलिटी खूप कमी आहे. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा, काय काय तयार होते काय नाही, रिएक्शन कशा आहेत. हे कंडिशन्सला फार इम्पॉर्टन्स आहे. कंडिशन असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल, तुम्ही काय वापरताय काय नाही, या गोष्टींना केमिस्ट्रीमध्ये खूप महत्व आहे, खूप इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही म्हणताय म्हणून रिएक्शन होणार नाही. ज्या रिएक्शनच घडतायत त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रॉपरली देता आलं पाहिजे, आणि ते लक्षातच ठेवावं लागेल. बघा काय म्हटलं इथं, phosphorus tribromide PBr3 and triiodide, they are usually generated in situ. बघा हे in situ किती वेळा आलं. They are produced in the reaction mixture by action of red phosphorus on bromine and iodine respectively. म्हणजे तुम्ही याच्यात काय वापरायचंय बघा, कॉम्बिनेशन रेड फॉस्फरस प्लस ब्रोमिन असं कॉम्बिनेशन वापरायचं, आणि रेड फॉस्फरस प्लस आयोडीन असं कॉम्बिनेशन वापरून तुम्ही याच्यामधून PBr3 मिळवायचं आहे, आणि याच्यामधून PI3 मिळवायचं आहे, आणि मग ते वापरायचं. फॉस्फरस पेंटाक्लोराइड रिएक्ट्स विथ अल्कोहोल टू गिव्ह अल्किल क्लोराइड. PCl5 मात्र तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता, कारण ते स्टेबल आहे, कंपाऊंड आपल्याला तो मिळतो तसा व्यवस्थित. इथला तिसरा प्रकार युजिंग अल्कोहोल्स म्हटला, बाय युजिंग थायोनील क्लोराइड. थायोनील क्लोराइड म्हणजे SOCl2, त्याला वापरलेलं आहे. त्याचं नाव आहे थायोनील क्लोराइड. थायोनील क्लोराइड reacts with straight chain primary alcohols to give alkyl chlorides. याच्यामध्ये मात्र कंपल्सरी तुम्हाला क्लोराइड्सच मिळतात. SOCl2 असं आहे ते. सल्फोनील क्लोराइड असं सुद्धा काही ठिकाणी त्याचं नाव दिलेलं आहे, त्यामुळे ते बघून घ्या. थायोनील क्लोराइड हे सगळ्यात बेस्ट, जरा वेगळं आहे, असं नाव परत दुसरीकडे कुठं नाही आहे, त्यामुळे जरा बघा काय होते ते. द बाय प्रोडक्ट्स आर गॅसेस. याच्यातले जे बाकीचे जे बाय प्रोडक्ट्स तयार होतात, रिएक्शन इथे दिलेली आहे. अल्कोहोल प्लस SOCl2, अल्किल क्लोराइड, सल्फर डायऑक्साइड आणि HCl. सल्फर डायऑक्साइड आणि HCl हे दोघं पण गॅसियस स्टेट मध्ये आहे, त्यामुळे ते निघून जातात त्याच्यातून. त्यामुळे याच्यामध्ये वेगळं सेपरेशन किंवा प्युरिफिकेशन करायची गरजच पडत नाही. डायरेक्ट तुम्हाला हाच प्रोडक्ट मिळणार आहे, अल्किल क्लोराइड, दुसरं काही मिळणार नाहीये. हेन्स नो सेपरेशन इज रिक्वायर्ड. हेन्स धिस मेथड इज प्रेफर्ड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड. त्यामुळे ही मेथड अल्किल क्लोराइड्स साठी ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे. त्यामुळे हे बघा कशा पद्धतीने आहे. नेक्स्ट टाईप बघा त्याच्यातला, फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स पासून, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी अल्केन्स कन्सिडर केलेलं आहे, आणि त्याची हॅलोजन बरोबर रिएक्शन करायची. हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स इज नॉट सुटेबल फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स ॲज ए मिक्सचर ऑफ मोनो अँड पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स इज. अल्केन्सचं डायरेक्ट जर तुम्ही हॅलोजनेशन केलं तर ती मेथड फारशी सुटेबल नाहीये, कारण त्याच्यामध्ये नुसता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळत नाही, डाय हॅलोजन मिळतं, ट्राय हॅलोजन मिळतं, सगळेच मिळतात त्याच्यामध्ये. एक सिंपल एक्झाम्पल जर तुम्ही कन्सिडर केलं, CH4 आणि जर क्लोरीन बरोबर डायरेक्ट जर त्याची रिएक्शन केली, तर आपलं एक्सपेक्टेशन असं आहे की ही रिएक्शन इथंच थांबावी, म्हणजे CH3Cl एक हायड्रोजन रिप्लेस करून एकच क्लोरीन त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, पण तसं होत नाही. 2 हायड्रोजन काढले जातात, 2 क्लोरीन,
त्यानंतर अजून एक हायड्रोजन रिमूव्ह करून अजून एक क्लोरीन जोडला जातो आणि त्याच्याही पुढं असे प्रोडक्ट मिळतात. आणि हे सगळे एकत्रच असतात त्याच्यामध्ये. आणि असं सगळं जर एकत्र कॉम्बिनेशन मिळालं तर ह्याला सेपरेट कसं करायचं? त्यामुळे त्यांचं सेपरेशन पण फार डिफिकल्ट होतं. त्यामुळे मग ही प्रोसेसच यूज केली जात नाही. त्यामुळं अल्केन्स बाबतीत डायरेक्ट हॅलोजनेशन वापरून होत नाही. म्हणून मग पुढची प्रोसिजर घेतली फ्रॉम अल्किन्स. मग अल्किनसाठी काय करतात बघा, अल्किन आणि हॅलोजन ऍसिड यांची रिएक्शन केली जाते. हॅलोजन ऍसिड मध्ये हे तिघ जण आहेत, HI, HBr, HCl. ठीक आहे, यापैकी हायड्रोआयोडिक ऍसिड किंवा आयोडिक ऍसिड याची रिएक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे. त्याच्यापेक्षा कमी HBr, त्याच्याही पेक्षा कमी HCl. रिएक्शन ज्या वेळेला सिमेट्रिकल अल्किन असते, सिमेट्रिकल म्हणजे डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला सेम कंडिशन असेल, त्यावेळेला काही जास्त विचार करायचा नाहीये. एक H ह्या HBr ला याचे दोन भाग करा सरळ. हॅलोजन निगेटिव्हली चार्ज, हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्ज. तर याला ब्रेक केल्यानंतर याचे दोन भाग तयार होते. या दोन्हीपैकी कोणताही भाग कुणालाही द्या, कारण दोन्ही बाजूला सेम सिच्युएशन आहे, तुम्हाला प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळेल. इथं बघा बरं, हे कोण आहे? दोन कार्बन ऍटम असलेलं इथिलीन किंवा इथिन, त्याचं कन्व्हर्शन ब्रोमो इथेन मध्ये होतं. हे जर HCl घेतलं तर क्लोरो इथेन, आणि जर HI घेतलं तर आयोडो इथेन. प्लस तुम्ही इथिल ब्रोमाइड, इथिल क्लोराइड, इथिल आयोडाइड असं पण म्हणू शकताय. सिन्स इथिन इज सिमेट्रिकल, ओनली वन प्रोडक्ट इज पॉसिबल. इथिन सिमेट्रिकल आहे, दोन्ही बाजूला डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला सेम सिच्युएशन आहे, त्यामुळे एकच प्रोडक्ट पॉसिबल आहे. मात्र फॉर अनसिमेट्रिकल अल्किन, तर ज्यावेळेला तिथं अनसिमेट्रिकल अल्किन असेल, रिएक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल. हे महत्वाचं, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. मात्र ज्या वेळेला तिथं अनसिमेट्रिकल अल्किन असेल, तिथं मात्र रिएक्शन मार्कोनिकॉफच्या नियमाप्रमाणे घडेल. मग ते काय स्टेटमेंट आहे? झालेलं आहे तुम्हाला 11वी मध्ये हे सगळं. नुसतं हेच नाही, ही सगळी रिएक्शन पण झालेली आहे. त्यांनी पुस्तकामध्ये मेन्शन केले डायरेक्ट की हे 11वीच्या पुस्तकात जाऊन बघा. द्यायला पाहिजे होतं खरं तर हे सुद्धा पुस्तकामध्ये. स्टेटमेंट बघा काय म्हटलंय. व्हेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट ऍड्स टू अन अनसिमेट्रिकल अल्किन. हे बघा, हे अनसिमेट्रिकल रिएजंट आहे HBr. अनसिमेट्रिकल का म्हटलंय? कारण H प्लस आहे आणि Br मायनस आहे, म्हणून हा अनसिमेट्रिकल. आणि हे जे अल्किन आहे हे पण अनसिमेट्रिकल आहे, कारण डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला परिस्थिती काय आहे? वेगवेगळी आहे. इकडे एकच कार्बन आहे उजवीकडे, डावीकडे दोन कार्बन ऍटम आहे, त्यामुळे हे अनसिमेट्रिकल अल्किन आहे. आता हे ऍड करताना तुम्ही कसं जोडणार आता ह्याला? कारण हे पण दोन वेगवेगळे आहेत आणि डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला परिस्थिती सुद्धा वेगवेगळी आहे. मग याच्यामध्ये काही घडू शकतं. कुणी H प्लस ह्या कार्बनला देऊ शकतं, Br मायनस ह्या दुसऱ्या कार्बनला देऊ शकतं, किंवा याच्या अपोजिट पण घडू शकतं. मग याच्यातून काय काय पॉसिबिलिटीज आहेत बघ. मी काय करतोय, हा हायड्रोजन याला देतोय आणि हा ब्रोमिन याला देतोय. म्हणजे काय होणार? ह्याचं होणार CH2 आणि इकडे होणार CH2Br. नेहमी लक्षात ठेवा, डबल बॉन्डच्या अक्रॉस म्हणजे हा कार्बन आणि या दुसरा कार्बन, डबल बॉन्ड ज्यांच्यामध्ये आहे त्या दोघांनाही जर एक एक ग्रुप मिळत असेल तर डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये होणार. आणि आता इथं जसं सांगितलं तसं मग कंपाऊंड काय मिळणार? CH3, CH2, CH2Br. इथं आहे बघा तो. मग याच्या अपोजिट पण घडू शकतं. याच्या अपोजिट घडणार म्हणजे काय होणार बघा. आता हा जो ब्रोमिन आहे तो ब्रोमिन मी या कार्बनला देतोय आणि हायड्रोजन या कार्बनला देतोय. मग आता मला कंपाऊंड कसा मिळेल? CH3CH आणि इथं ब्रोमिन जोडला जाईल.
आणि हा जो CH2 आहे त्याचं कन्व्हर्शन CH3 मध्ये होईल. असा पण कंपाऊंड मिळू शकतो. मग नेमका ह्याच्यातला कंपाऊंड मिळणार कुठला ते सांगण्याचं काम ह्यानं केलं. So when an unsymmetrical reagent adds to an unsymmetrical alkene, then negative part of the adding reagent, ह्याच्यातला जो निगेटिव्ह पार्ट असतो, कोण आहे ह्याच्यातला निगेटिव्ह पार्ट? Br मायनस, always gets added to a carbon atom carrying less number of hydrogen atoms. याच्यातला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो अशा कार्बनला जोडला जाईल डबल बॉन्डच्या अक्रॉस, किंवा डबल बॉन्ड ज्या दोन कार्बन मध्ये आहे त्यांच्यातच विचार करायचा आहे. त्या दोघांच्या पैकी ज्याच्याकडं कमी हायड्रोजन ऍटम असतील त्याला हा निगेटिव्ह पार्ट जोडायचा आणि तोच तिथला मेजर प्रोडक्ट असतो. म्हणजे मेजर प्रोडक्ट असतो म्हणजे कसं काय होते बघा, रिॲक्शन ज्या वेळेला घडते त्यावेळेला हे पण थोड्या प्रमाणात तयार होतं, हे पण थोड्या प्रमाणात तयार होतं. मग त्याच्यातलं जास्त प्रमाणात जे तयार होईल त्याला मेजर प्रोडक्ट म्हणतात. जो कमी प्रमाणात तयार होतो त्याला मायनॉर प्रोडक्ट म्हणतात. मार्कोनिकॉफच्या नियमाप्रमाणे जे काय असेल तो तिथला मेजर प्रोडक्ट असेल. मग तो हित आहे बघा. मग हा कोण आहे बघा बरं, हा एन प्रोपिल ब्रोमाइड आहे, म्हणजेच 1 ब्रोमो प्रोपेन असं त्याला म्हणतात. ठीक आहे. आणि इथं जो तयार झालेला आहे ह्याला नंबरिंग करा, कुणीकडून नंबरिंग केलं तरी चालतंय, 1 2 3. म्हणजे हा कोण आहे 2 ब्रोमो प्रोपेन तयार झाला, किंवा यालाच आयसोप्रोपिल ब्रोमाइड असं सुद्धा म्हणतात. बघा कशा पद्धतीनं आहे ते. बघा त्याचं हे जे रिॲक्शन आपण बघितली त्याच्याबद्दल सांगितलं. प्रोपिलिन किंवा प्रोपिन रिॲक्ट्स विथ HBr टू गिव्ह 2 ब्रोमो प्रोपेन ॲज द मेजर प्रोडक्ट. त्यामुळे इथं तुम्हाला प्रोपिन पासून 2 ब्रोमो प्रोपेन हा मेजर प्रोडक्ट तुम्हाला मिळतो. त्याच्या पुढे बघा अजून थोडंसं, अजून त्याच्यामध्ये महत्वाचा एक पार्ट आहे. नाउ इफ द अबव रिॲक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ बेन्झॉइल पेरॉक्साईड, हायड्रोजन पेरॉक्साईड सुद्धा चालते, जनरली नुसतं पेरॉक्साईड सुद्धा काय काय ठिकाणी म्हटलेलं आहे. ही सेम रिॲक्शन जर तुम्ही पेरॉक्साईडच्या पेरॉक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये जर कॅरी आउट केली तर मग मात्र तिथला मेजर प्रोडक्ट बदलतो. मगाशी मेजर प्रोडक्ट होता 2 ब्रोमो प्रोपेन, मायनॉर प्रोडक्ट होता 1 ब्रोमो प्रोपेन. हीच रिॲक्शन जर तुम्ही पेरॉक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये जर कॅरी आउट केली देन प्रोपिलिन गिव्स 1 ब्रोमो प्रोपेन ॲज अ मेजर प्रोडक्ट. त्यामुळं प्रोपिलिन पासून तुम्हाला 1 ब्रोमो प्रोपेन मिळेल, हा तिथला मेजर प्रोडक्ट असेल. ठेवा, इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. दिस इज नोन ॲज पेरॉक्साईड इफेक्ट. याला पेरॉक्साईड इफेक्ट म्हणतात. मग इथं जो प्रोडक्ट मिळाला तो कसा मिळाला, आता बरोबर मार्कोनिकॉफच्या अपोजिट मिळाला, म्हणून याला धिस ऍडिशन इज कॉल्ड ॲज अँटी मार्कोनिकॉफ्स ऍडिशन. त्यामुळे याला अँटी मार्कोनिकॉफ्स ऍडिशन असं म्हणतात. इट इज ऑल्सो नोन ॲज खराश मेओ इफेक्ट. यालाच खराश मेओ इफेक्ट असं सुद्धा म्हणतात. तर याच्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वाक्य आहे बघा, धिस इफेक्ट इज ऑब्झर्वड ओनली इन केस ऑफ HBr अँड नॉट इन केस ऑफ HCl और HI. हा जो इफेक्ट बघायला मिळतो, हे जे काही मेजर आणि मायनॉर प्रोडक्ट चेंज होतात, मार्कोनिकॉफ आणि अँटी मार्कोनिकॉफ दोन्ही प्रकार बघायला मिळतात, हे फक्त आणि फक्त HBr असेल तरच बघायला मिळतात. जर त्या ठिकाणी HCl किंवा HI असेल तर फक्त मार्कोनिकॉफ रूल एवढाच तिथे ऍप्लिकेबल ठरतो. तुम्ही पेरॉक्साईड वापरा नाहीतर न वापरा, मार्कोनिकॉफच दिसणार तिथं.
त्यामुळे हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा खूप. त्यानंतर इथे एक वेगळा फॉर्म्युला एक आलेला आहे बघा, बेन्झॉइल पेरॉक्साईड लिहिलेला आहे बघा तिथे, C6H5CO ट्वाइस आणि O2. तर हे बेन्झॉइल पेरॉक्साईड आहे. हे जरा नाव तेवढं व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि हे फार महत्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुमच्या 12वीच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं नाहीये. त्यांनी सरळ वाक्य टाकले की तुम्ही 11वीच्या पुस्तकात जाऊन हे बघा. इथं सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही बघून घ्या, मात्र हे करा. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. नेक्स्ट मेथड आहे हॅलोजन एक्सचेंज मेथड. अनदर इम्पॉर्टंट मेथड्स. सिंपल रिएक्शन्स आहेत, मात्र ह्या रिएक्शन्स किंवा ह्या मेथड्स वरचेवर विचारतात. बघा, पहिला आहे फिंकेलस्टीन रिएक्शन. याच्यामध्ये कंपल्सरी अल्किल आयोडाइड्स तयार होतात. सगळ्यात पहिली गोष्ट, अल्किल आयोडाइड्स आर प्रिपेअर्ड इझिली बाय ट्रीएटिंग अल्किल क्लोराइड्स और ब्रोमाइड्स विथ सोडियम आयोडाइड इन मिथॅनॉल और ऍसिटोन सोल्युशन. याच्यामध्ये तुम्ही क्लोराइड वापरू शकताय, ब्रोमाइड पण वापरू शकताय, आणि त्याचं कन्व्हर्शन तुम्ही आयोडाइड मध्ये करू शकताय. रिएक्शनसाठी काय वापरायचं आहे, सोडियम आयोडाइड इन मिथॅनॉल किंवा सोडियम आयोडाइड इन ऍसिटोन. हे जे काही सोडियम ब्रोमाइड किंवा क्लोराइड तयार होते, बघा त्याचं वाक्य पुढे सांगितलेलं आहे, द सोडियम ब्रोमाइड और सोडियम क्लोराइड प्रेसिपिटेट्स. त्याचा प्रेसिपिटेट तयार होतो फ्रॉम द सोल्युशन अँड कॅन बी सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. हे काही शेवटचं वाक्य काही गरजेचं नाही. पहिलं महत्वाचं हे करा, रिएक्शन्स तयार करा, त्या व्यवस्थित कंप्लीट करा. काय काय करावं लागतंय ते बघा. त्याच्या पुढची जी रिएक्शन आहे ती आहे स्वार्ट्झ रिएक्शन. आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात फक्त फ्लोराइड्स साठी ही रिएक्शन आहे. आतापर्यंत तुम्ही जितक्या काही रिएक्शन्स बघितल्या त्याच्यामध्ये फ्लोराइड कुठंच तयार केलेलं नाहीये, कारण फ्लोरीन हा हायली रिएक्टिव्ह आहे. त्याच्या सगळ्या रिएक्शन्स बऱ्यापैकी एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स असतात, अनकंट्रोलेबल रिएक्शन्स असतात. त्यामुळे ही मेथड फ्लोराइड्स साठी खूप महत्वाची आहे, स्वार्ट्झ रिएक्शन. याच्यामध्ये बघा काय म्हटले, अल्किल फ्लोराइड्स आर प्रिपेअर्ड बाय हिटिंग अल्किल क्लोराइड्स और ब्रोमाइड्स. इकडे ठरलेलेच आहेत, क्लोराइड किंवा ब्रोमाइडच वापरायचे आहेत, विथ मेटल फ्लोराइड्स सच ॲज सिल्वर फ्लोराइड, मर्क्युरस फ्लोराइड. हे जरा बघा पुढचे काय काय आहेत ते, अँटीमनी, अर्सेनिक, काय काय वापरलेले आहेत ते. एकदा फक्त याच्यावरती सेपरेट एक MCQ विचारून झालंय. मग बघा, हे असलं बारीक सारीक काहीतरी शोधून काढतात, 1-2 मार्काचं असतं तेवढं. त्यामुळे जरा काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल. आणि ह्या दोन्ही रिएक्शन्स मध्ये बदल काय होतो बघा, त्यामुळे त्याचं नाव तसं दिलेलं आहे, हॅलोजन एक्सचेंज म्हटलंय. काय होते, इथला क्लोरीन किंवा ब्रोमिन काढला जातो आणि तिथं फक्त आयोडीन सबस्टिट्यूट केला जातो. तसं हिथं सुद्धा ब्रोमिन क्लोरीन काढून इथं फ्लोरीनला सबस्टिट्यूट केलं जातं, म्हणून ह्याला हॅलोजन एक्सचेंज असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट बघायच्यातला, नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इम्पॉर्टंट पॉइंट. IUPAC नॉमेनक्लेचर सर्व प्रकरणांमध्ये येईल. त्याच्यामधले कुठलेही एखाद दुसरं स्ट्रक्चर परीक्षेमध्ये विचारू शकतात, त्यामुळे व्यवस्थित तयार करून ठेवा. कॉमन नेम्स तर आपण भरपूर वेळा वापरलेले आहेत. एक्झाम्पल त्यांनी दिले, मिथिल आयोडाइड, टर्शरी ब्युटिल क्लोराइड. म्हणजेच थोडक्यात याचं कॉमन नेम जे आहे ते अल्किल हलाइड आहे. आणि हे जर तुम्ही IUPAC नेम मध्ये जर आलात तर IUPAC सिस्टम मध्ये हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन्स
असं त्या ठिकाणी केलं जातं. याचा अर्थ हॅलोजन हा जो ग्रुप आहे तो अल्केनच्या नावाच्या आधी प्रिफिक्स म्हणून वापरलेला आहे. आपण आता इथं जी काही वेगवेगळी एक्झाम्पल्स दिलेली आहेत ती जरा व्यवस्थित डिटेलमध्ये कन्सिडर करूया. एक एक स्ट्रक्चर्स बघूयात आपण. हे पहिलं सांगितलेलं आहे CH2Cl2. बेसिक स्ट्रक्चर पहिल्यांदा ओळखायला शिका त्याच्यामध्ये काय आहे ते. हे असं स्ट्रक्चर आहे. याचा अर्थ याच्यामध्ये 2 हॅलोजन्स एकाच कार्बनला जोडलेले आहेत. याचा अर्थ हे जेमिनल डायहालाइड आहे. माहिती असू देत हे पण प्रकार. सेम कार्बन ॲटमला 2 हॅलोजन ॲटम्स जर जोडलेले असतील तर त्याला जेमिनल डायहालाइड म्हणतात. जर शेजारी शेजारी जर 2 कार्बन असतील त्यांना जर जोडलेले असतील तर त्याला व्हिसिनल डायहालाइड असं म्हणतात. जेमिनल आणि व्हिसिनल. आत्ताचं जे स्ट्रक्चर आहे ते जेमिनल या टाईप मधलं आहे. त्यामुळे ह्याचं जे नाव आहे याचं कॉमन नेम आहे मिथिलीन क्लोराईड. मिथिलीन डायक्लोराईड जास्त योग्य होईल. ठीक आहे. आता याचं मला IUPAC नेम पाहिजे. याच्यामध्ये एकच कार्बन आहे. एक कार्बन ॲटम असलेला पेरेंट तो सगळ्यात शेवटी लिहायचा आहे मिथेन. नावाचा फॉर्मॅट काय सांगितलंय मगाशी? हॅलो अल्केन. हा नावाचा फॉर्मॅट आहे. आता हे कसं होणार? क्लोरीनचे 2 ॲटम त्याला जोडलेले आहेत त्यामुळे हे काय येणार? डायक्लोरोमिथेन असेल. त्याचं कॉमन नेम, त्याचं IUPAC नेम. त्याच्या पुढचं स्ट्रक्चर आहे CH3CH2Br. हे आहे इथिल ब्रोमाइड. सिंपल स्ट्रक्चर आहे, याच्यात काही विशेष नाही आहे जास्त. आणि याचं नाव हॅलो अल्केन याप्रमाणे येणार. त्यामुळे हॅलोजन ग्रुप आहे तो पहिल्यांदा घ्या. ब्रोमो इथेन. त्याच्या पुढचं स्ट्रक्चर ते आहे CH3 आणि हा जो क्लोरीन दाखवलेला आहे इथं तो मधल्या कार्बनला जोडलेला आहे. ते जरा समजून घ्या बरं का व्यवस्थित. हे गोंधळ करतो बऱ्याच जणांचा. मग हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे आयसोप्रोपिल ब्रोमाइड. आयसोप्रोपिल म्हणा, आयसोप्रोपाइल म्हणा, चालते, काही अडचण नाहीये. आता मात्र तुम्हाला इथं नंबरिंग करावं लागेल. नंबरिंग करताना आता इथं क्लोरीन मधल्याच कार्बनला जोडलेलं आहे त्यामुळे तुम्ही नंबरिंग कसंही करा. डावीकडून उजवीकडे घ्या किंवा उजवीकडून डावीकडे घ्या. क्लोरीन ज्या कार्बनला जोडलेला आहे त्याला 2च नंबर येतो. तर हे 3 कार्बन ॲटम असलेलं पेरेंट हे होणार प्रोपेन. त्यानंतर 2 नंबरच्या कार्बनला क्लोरीन जोडलेला आहे त्यामुळे हे येणार आहे 2-क्लोरोप्रोपेन. हे त्याचं नाव येईल. त्याच्या पुढचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. त्यांनी जसं दिलंय त्या पद्धतीने पहिल्यांदा मांडतोय मी इथं. थोडस स्ट्रक्चरचं प्रॅक्टिस करा. हेच याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं आहे. स्ट्रक्चर्स समजली पाहिजेत, त्यांची कॉमन नेम्स माहिती पाहिजेत, IUPAC नेम्स तयार करता आली पाहिजेत. त्यामुळे जरा काळजीपूर्वक त्याच्याकडे लक्ष द्या. मग याचं स्ट्रक्चर आता असेल. या पद्धतीने येणार. मग इम्पॉर्टन्स कुणाला राहील? इम्पॉर्टन्स हॅलोजनला राहणार. मग हॅलोजनला इम्पॉर्टन्स आहे तर त्याला अटॅच्ड कार्बन जो आहे त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे. म्हणजे याचं नंबरिंग होणार 1, 2, 3. त्यामुळे याचा पेरेंट येणार आहे प्रोपेन. बघा लक्षात येते का?
आपण IUPAC कडे आलोय डायरेक्ट. ठीक आहे, आता पूर्णच करू त्याला. प्रोपेन येणार त्याच्यामध्ये. 2 नंबरला मिथिल ग्रुप जोडलेला आहे, 1 नंबरला ब्रोमिन ग्रुप जोडलेला आहे. मग अल्फाबेटिकली ब्रोमो पहिल्यांदा येणार, मिथिल ग्रुप नंतर येणार. त्यामुळे मग ह्याचं नाव कसं होणार बघा, 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन, हे त्याचं IUPAC नेम आहे. आणि जर कॉमन नेम्स मध्ये जर गेला तर बघा, इकडल्या बाजूला हे असे हा पार्ट इकडे जोडलेला आहे. आयसो स्ट्रक्चर साठी चेनच्या एका एंडला हा पार्ट असणं खूप गरजेचं आहे. आता हे आयसो स्ट्रक्चर आहे, एकूण कार्बन किती झाले 4, त्यामुळे हे आयसोब्युटील ब्रोमाइड असं त्याचं नाव आहे. त्यामुळे हे स्ट्रक्चर्स व्यवस्थित बघा आधी पहिल्यांदा, त्या पद्धतीने ते मांडून घ्या. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर समजणं खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर मग नाव चुकणार बघा. त्याच्या पुढचं स्ट्रक्चर बघा. आता त्यांनी असं दिलेलं आहे, CH3 थ्राईस CBr असं दिलेलं आहे. हे स्ट्रक्चर या पद्धतीनं असतं. याच्यामध्ये ब्रोमिन ज्या कार्बनला जोडलेला आहे तो इतर तिघांना जोडलेला आहे. याचा अर्थ हा कार्बन टर्शरी कार्बन ऍटम आहे. म्हणजे हे स्ट्रक्चर टर्शरी स्ट्रक्चर. टर्शरी स्ट्रक्चर असेल तर त्याच्यासाठी लिहितात टर्शरीसाठी TERT, त्यानंतर डॅश. एकूण 4 कार्बन ऍटम होतात, त्यामुळे ब्युटील. आणि ब्रोमिन आहे त्यामुळे ब्रोमाइड, हे त्याचं कॉमन नेम. आता याचं IUPAC नॉमेनक्लेचर साठी तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. मग स्ट्रेट चेन अशी उभी स्ट्रेट चेन आहे, मग इथं तुम्ही नंबरिंग असं करू शकताय 1 2 3. ही लॉंगेस्ट कंटिन्युअस पॉसिबल चेन आहे त्याच्यातली. मग 1 2 3 मध्ये 2 नंबरला ब्रोमिन जोडलंय, 2 नंबरला मिथिल पण जोडलेला आहे. त्यामुळे 2 ब्रोमो येणार, 2 मिथिल येणार, ब्रोमो पहिल्यांदा येणार, मिथिल नंतर येणार, आणि 3 कार्बन ऍटम असलेलं पेरेंट म्हणजे प्रोपेन येणार. मग याचं नाव येणार 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन असं पाहिजे त्याचं. हे त्याचं IUPAC नेम आहे. ते काय करतात परीक्षेमध्ये, आता नवीन ट्रेंड त्यांनी सुरू केला, हे स्ट्रक्चर द्यायचंच नाही, हे नाव द्यायचं पहिल्यांदा. या नावाचं IUPAC नेम लिहा म्हणून सांगतात. मग तुम्हाला काय करावं लागेल, या नावावरनं पहिल्यांदा स्ट्रक्चर तयार करावं लागेल आणि स्ट्रक्चरवरून परत IUPAC नेम तयार करावं लागेल. त्यामुळे हे डबल काम लागतं त्याच्यात. त्यामुळे हे आता नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे. त्यामुळं तुम्हाला कॉमन नेम पण प्रॉपरली माहिती पाहिजे, IUPAC नेम सुद्धा व्यवस्थितपणे माहिती पाहिजे. त्याच्या पुढचं स्ट्रक्चर बघा. असं दिलेलं आहे त्यांनी. मग हे स्ट्रक्चर CH3 चे 3 ग्रुप एकाच कार्बनला जोडलेले आहेत बघा, हे असे. त्याच्या पुढं परत CH2 आहे आणि मग पुढं क्लोरीन आहे. हॅलोजन सगळ्यात इम्पॉर्टंट, त्याला नंबरिंग करताना इकडून नंबरिंग केलं पाहिजे. मग हे कसं होणार, 1 2 आणि 3 येणार. बघा लक्षात येते का, म्हणजे 1 क्लोरो 1 होणार, 2 नंबरला 2 मिथिल ग्रुप येणार, 2 2 डायमिथिल होणार 3, आणि 3 कार्बन ऍटम नसलेलं पेरेंट ते येणार प्रोपेन. म्हणजे याचं IUPAC नेम पहिल्यांदा IUPACच घेतले येतात. 1 क्लोरो 2 2 डायमिथिल, 3 कार्बन ऍटम असलेलं पेरेंट प्रोपेन. या पद्धतीने त्याचं नाव येईल. याचं कॉमन नेम सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. एकच कार्बन असं 4 कार्बनला जर जोडलेलं असेल तर हे निओ स्ट्रक्चर असतं.
मग एकूण याच्यामध्ये 5 कार्बन ऍटम आहेत, म्हणून याला म्हटलेलं आहे निओपेंटिल क्लोराईड. बघा लक्षात येते का? मग ही नावं जरा व्यवस्थित करा. हे स्ट्रक्चर आणि याच्या आधीच स्ट्रक्चर खूप महत्वाचे स्ट्रक्चर्स आहेत, ही दोन्ही पण व्हेरी 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 इम्पॉर्टंट. करून ठेवा ते व्यवस्थित. त्याच्यानंतरचं स्ट्रक्चर आहे CH2 डबल बॉन्ड CHCl. इथून पुढे 1-2-3 स्ट्रक्चर त्यांनी डबल बॉन्डेड, ट्रिपल बॉन्डेड दिलेले आहेत. मग हे आहे व्हिनिल क्लोराईड. मगाशी सांगितलंय डायरेक्ट डबल बॉन्डेडला अटॅच्ड असेल तर ते व्हिनिल क्लोराईड घ्यायचं आहे, व्हिनिल हालाईड घ्यायचं आहे, व्हिनिल क्लोराईड. आणि जर नंबरिंग केलं, डबल बॉन्डेड आहे याचा अर्थ हे अल्किन आहे, 2 कार्बन ऍटम असलेलं पेरेंट येणार इथिन, आणि 1 नंबरला क्लोरीन जोडलेला आहे, त्यामुळे हे काय येणार 1 क्लोरो इथिन. दुसरं स्ट्रक्चर बघा त्याच्यात, CH2 डबल बॉन्ड CH CH2 आणि Br. त्याच्यामध्ये ब्रोमिन ज्या कार्बनला जोडलेला आहे तो डबल बॉन्डेड कार्बनला जोडलाय. याचा अर्थ हे ऍलिलिक हालाइड आहे. याचं नाव आहे ऍलिल ब्रोमाइड. आता याला नंबरिंग करा 1, 2 आणि 3. त्यामुळे ह्याचं नाव येणार आहे 1 ब्रोमो. प्रोपिन म्हटलं तरी चालते डायरेक्ट. त्यात सुद्धा तुम्हाला जर डबल बॉन्ड मेन्शन करायचाच असेल तर 1 ब्रोमो प्रोप लिहायचं पहिल्यांदा, त्याच्यानंतर 2 नंबरला डबल बॉन्ड आहे त्यामुळे 2 येणार आणि इथं असं येणार 1 ब्रोमो 2 प्रोपिन असं उच्चार करतात. लिहिताना मात्र असं लिहितात. इथलं हे जे नाव दिलेलं आहे ते चुकलेलं आहे, हे त्याचं करेक्ट नेम आहे. त्याच्या पुढे आहे ट्रिपल बॉन्डेडचं एक स्ट्रक्चर त्यांनी घेतलेलं आहे CH ट्रिपल बॉन्ड CL. हे काय ट्रिपल बॉन्डेड कार्बन असेल तर त्याला ऍसिटिलीन असं म्हटलेलं आहे. इथाइन ऍसिटिलीन हे त्याचं कॉमन नेम, त्यामुळे ह्याचं कॉमन नेम येणार आहे क्लोरो ऍसिटिलीन, आणि IUPAC नेम येणार क्लोरो इथाइन. या पद्धतीने पुढचं स्ट्रक्चर बघा या पद्धतीनं आहे. तर याच्यामध्ये बेन्झिन रिंगला कार्बन जोडलेला आहे या ठिकाणी, आणि परत त्याला पुढं हॅलोजन जोडलेलं आहे. याचा अर्थ हे बेन्झिल स्ट्रक्चर आहे. याचे सुद्धा आपण बेन्झिलिक हालाइड म्हणून सेपरेट कॅटेगरी बघितलेली होती. मग हे बेन्झिल आयोडीन जोडलेलं आहे पुढं, त्यामुळे याचं नाव आहे बेन्झिल आयोडाइड. असं आहे. आता याचं जे IUPAC नेम आहे त्याच्यामध्ये बघा काय करायचं आहे. त्याच्यामध्ये हा जो CH2 आहे एकच कार्बन ऍटम असलेला त्याला पेरेंट घेत, आणि ह्याला अटॅच्ड हे जे 2 ग्रुप आहेत, एक आहे आयोडीन, दुसरा आहे फिनाइल. ज्या वेळेला तुम्ही बेन्झिन रिंगला एक सबस्टिट्युएंट म्हणून वापरता त्यावेळेला त्याला फिनाइल कन्सिडर केलं जातं. त्यामुळे आता फिनाइल मधलं P आणि आयोडीन मधलं I यापैकी आयोडीन पहिल्यांदा येणार. त्यामुळे ह्याचं जे नाव आहे ते त्यांनी कसं तयार केलंय बघा, आयोडो फिनिल फिनाइल काही म्हणा, आणि पेरेंट आहे त्याचा 1 कार्बन ऍटम असलेलं अल्केन मिथेन. हे जरा व्यवस्थित बघा. हे पहिलं स्ट्रक्चर त्याच्यातलं. आता हे दुसरं स्ट्रक्चर बघा. या स्ट्रक्चर मध्ये या बेन्झिन रिंगला CH3 जोडलेला आहे आणि आयोडीन पण जोडलेलं आहे. मग जर तुम्ही 1-2 मिनिटं ह्या आयोडीनला जर तुम्ही काढून टाकलं इथनं,
तर हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे टोलियन स्ट्रक्चर आहे. बघा लक्षात येते का? त्यामुळं याच्या नावामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला जातो आणि याचं नाव हे आता बघा विथ रिस्पेक्ट टू टोलिन म्हणजे ह्या CH3 नुसार हा ऑर्थो आहे. पोझिशन्स बघा ऑर्थो, मेटा आणि पॅरा पोझिशन. इकडून जर आलात तुम्ही तरी इथं ऑर्थो येणार, इथं मेटा येणार आणि हा पॅरा पोझिशन येणार. त्यामुळे ह्याचं जे नाव आहे ते त्यांनी कसं सांगितलेलं आहे, पी आयोडो टोल्युइन. असं नाव सांगितले त्याचं. आता ह्याचं जे IUPAC नेम आहे हे जर तुम्ही टोल्युइन कन्सिडर केलं म्हणजे पेरेंट जर याचा टोल्युइन घेतला तुम्ही तर विथ रिस्पेक्ट टू टोल्युइन इथं मग 1 नंबर येणार, इथं 2 नंबर येणार, इथं 3 नंबर येणार आणि इथं 4 नंबर येणार. त्यामुळे ह्याचं नाव विथ जर टोल्युइन कन्सिडर केलं तर हे येणार आहे 4 आयोडो टोल्युइन असे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला पेरेंट बेन्झिनला करायचं असेल तर मग मात्र बेन्झिनला जर पेरेंट जर तुम्ही करणार असाल तर सगळ्यात शेवटी बेन्झिन येणार आणि हॅलोजनला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे मात्र, कारण आपण हॅलोजनचे डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करतोय आणि हॅलोजनची प्रायोरिटी हायर आहे अल्किल ग्रुपपेक्षा. त्यामुळे इथं 1 नंबर येणार, या ठिकाणी 1 नंबर, हे 2, 3 आणि 4 हे असेल. मग याचं नाव कसं येणार, 1 आयोडो 4 मिथिल बेन्झिन. या पद्धतीनं नाव आहे ते. पुढचं स्ट्रक्चर हे आहे विथ रिस्पेक्ट टू धिस क्लोरीन. तर 2 क्लोरीन आहेत, याचा अर्थ हे डायक्लोरोबेन्झिन आहे. विथ रिस्पेक्ट टू धिस क्लोरीन ही ऑर्थो पोझिशन आहे, ही मेटा पोझिशन आहे, म्हणून त्याला डायरेक्ट त्यांनी काय लिहिलेलं आहे, M डायक्लोरोबेन्झिन हे त्याचं नाव दिलेलं आहे. आणि जर तुम्ही याच्यामध्ये नंबरिंग केलं, नंबरिंग केल्यानंतर इथं 1 येणार, इथं 2, इथं 3. तर तुम्ही ह्या क्लोरीनला 1 लिहिलं तर हे 2 आणि हे 3 होईल. त्यातनं काय फारसा फरक त्या ठिकाणी पडत नाही, फारसा नाही, पडतच नाही फरक. मग याचा IUPAC नॉमेनक्लेचर कसं येणार, 1 आणि 3 डायक्लोरोबेन्झिन असेल. हे याचं IUPAC